नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. तालिबानचा पूर्व इतिहास पाहता अनेक जण देशातून पळ काढतायत आणि सगळ्या सीमांवर तालिबानचं नियंत्रण असल्यामुळे हवाई मार्गे अनेक जण देश सोडून जात आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो समोर आलाय. यामध्ये अमेरिकेच्या C-17 या मालवाहू विमानात बसून अफगाणी नागरिक देश सोडून चाललेत. खच्चून भरलेल्या या विमानामध्ये अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाहीये अशी परिस्थिती. अमेरिकेचा C-17 विमान आहे आणि या मालवाहू विमानामध्ये खरं तर बसण्याची देखील आसन व्यवस्था देखील नाही. मात्र अशा या विमानामध्ये हे सगळे जे अफगाणी नागरिक आहेत ते गर्दी करून दाटीवाटीनं बसलेले आहेत. कारण प्रत्येकाला फक्त एकच उद्देश आहे, ते म्हणजे देश सोडून पळून जायचं, देशामध्ये थांबायचं नाही. आणि म्हणूनच ही जीवघेणी पळापळ अफगाणिस्तानातल्या या नागरिकांची देश सोडून जाण्याची धडपड. आणि म्हणूनच या C-17 मालवाहू विमानामध्ये अक्षरशः हे नागरिक कोंबले गेले, दाटीवाटीनं बसलेले आहेत. कारण त्यांना फक्त एकच गोष्ट साध्य करायची ती म्हणजे देशातून कोणत्याही मार्गाने पळ काढायचा आहे. देशाच्या सगळ्या सीमा सध्या या सीमेवरून पळून जाता येत नाही, म्हणून हवाई मार्गे देश सोडून जाण्याची धडपड या सगळ्या अफगाणिस्तानातल्या नागरिकांची आहे. त्यामुळे विमानांमध्ये मोठी गर्दी होतीये. विमानांमध्ये बसण्याची व्यवस्था नाही. हे मालवाहू विमान आहे आणि यातून देखील म्हणजे मिळेल त्या मार्गाने पळण्याची ही या नागरिकांची धडपड आहे. त्यामुळे अर्थात हा फोटो पाहून मन हेलावून जातंय. कारण काय वेळ या अफगाणिस्तानातल्या नागरिकांवरती आली आहे. काबूलवरती कब्जा केल्यानंतर म्हणजे तालिबाननं काबूलवरती कब्जा केला आणि त्यानंतर आता अफगाणिस्तानातून लोक मिळेल त्या मार्गे पळण्याचे अर्थात हे मार्ग शोधतायत. मिळेल त्या परिस्थितीमध्ये देश सोडायच्या तयारीत आहेत. आणि अफगाणिस्तानातून जीवघेणी ही पळापळ नागरिकांची अक्षरशः हा फोटो पाहून मन हिलावून जातंय. कारण एका मालवाहू विमानातून हे अफगाणी नागरिक अक्षरशः कोंबले गेले, दाटीवाटीनं बसलेत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत देश सोडून पळून जायचंय. तर अफगाणिस्तानातली ही अस्थिर परिस्थिती भारतीयांना मायदेशी आणण्याच्या हालचाली सुद्धा त्यामुळे सुरू झालेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू झालेत. C-17 विमानांचं काबूलमधून उड्डाण होतंय आणि 120 भारतीयांना घेऊन या विमानानं मायदेशी उड्डाण केलेलं आहे. अर्थात तालिबानच्या दहशतीनं जी काही अफगाणिस्तानातली परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यातच भारतीयांना म्हणजे अफगाणिस्तानात असलेले काही भारतीय नागरिक जे आहेत त्यांना आता मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत आणि C-17 विमानानं काबूलमधून उड्डाण देखील केलंय. अफगाणिस्तानामध्ये अडकलेल्या 120 भारतीयांना घेऊन या विमानानं मायदेशी उड्डाण केलंय. त्यामुळे काही वेळातच हे जे नागरिक आहेत जे अफगाणिस्तानमध्ये होते त्या भारतीयांना घेऊन हे विमान भारतामध्ये येईल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय आणि त्यांना घेऊन आता विमान येतंय भारतामध्ये, काय आणखी माहिती? बरोबर आहे. भारतीय हवाई दलाचं C-17 हे जे विमान आहे ते काबूलवरून निघालेलं आहे. जवळपास 120 भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन इथे येणार आहे. त्यामध्ये अनेक भारत सरकारचे कर्मचारी आहे आणि या लोकांना भारतात सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी ही भारतीय हवाई दलाने घेतली होती. त्याचमुळे काबूल विमानतळ जे अमित करझई विमानतळ आहे तिथे आता अमेरिकन सरकारच्या वतीने संपूर्ण विमानतळाचं संचालन करण्यात येत आहे आणि तिथूनच हे विमान भारतासाठी रवाना झालेलं आहे. काही वेळात भारतात पोहोचेल. दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, काबूलमधली सर्व परिस्थिती बघता सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या भारतात परत आणण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय नागरिकांना देखील परत आणण्याकरता मोहीम राबवण्यात येईल असाही निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. जी प्रशांत, आता सुरुवातीला ज्या 120 जणांना भारतामध्ये आणलं जातंय त्याच्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश आहे? यानंतर देखील जर कोणी असेल तर त्यांना देखील आणण्यासाठी प्रयत्न केले जातील? हो, या घडीला 120 कुटुंबीय आहे जे खास करून अफगाणिस्तानमध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या सेवेसाठी कार्यरत असलेले हे 120 कुटुंब आहे.
त्यात सगळ्यांना 120 लोक भारतीय नागरिकांना घेऊन भारतात हे विमान हवाई दलाच्या C-17 हे जे विमान आहे त्याच्या माध्यमातून परत आणण्यात येत आहे. आणि यानंतर हवाई दलाच्या वतीने आणि भारतीय जसे एअर इंडिया सारख्या कमर्शियल कंपन्या ज्या आहेत त्याच्या माध्यमातून देखील विमान सेवाच्या माध्यमातून त्यांना भारतातील जे नागरिक आहेत त्यांना अफगाणिस्तानातून परत आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण या घडीला फक्त आता भारतीय हवाई दलाचेच विमानं हे काबूलला जाऊन तिथून विमानतळावरून भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्याकरता प्रयत्नरत आहे. आणि आपल्याला माहित असेल की अफगाणिस्तानच्या सर्व ज्या महामार्गांच्या सीमा आहे, रस्त्याच्या सीमा, त्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या आहे. यावेळी फक्त अफगाणिस्तानमधून परत यायचं, कुठल्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर विमान मार्ग हा एकमेव मार्ग उरलेला आहे. अशा वेळी काबूलमधील हामिद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही सगळ्या प्रक्रिया सुरू आहे. जगभरातल्या नागरिकांना परत आणण्याकरता ही प्रक्रिया प्रारंभ केली आहे. आणि या संपूर्ण विमानतळाचं संचालन करण्याची म्हणजे काबूल प्रशासन आणि अमेरिकन प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळं विमानतळ आता संचालित केलं जात आहे. काही असं म्हणता येईल की काल रात्री उशिरा हे विमानतळाचं संचालन सुरू झालेलं आहे. त्यामुळे भारतात हे विमान परत येत आहे. बरोबर प्रशांत. आणि सध्या जी आपण दृश्य पाहतोय ती अक्षरशः मन हेलावून टाकणारी दृश्य, कारण कोणतंही विमान असू दे, म्हणजे ते प्रवासी असू दे नाहीतर मग मालवाहू, मिळेल त्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत मिळेल तशी जागा आणि अक्षरशः कोंबून हे सगळे नागरिक स्थलांतरण करतायत. त्यांचा उद्देश एकच आहे की फक्त देश सोडायचा आहे, बाकी काही माहीत नाही. मात्र आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जे काही प्रयत्न सुरू आहेत अफगाणिस्तानातल्या या परिस्थितीवरती, मात्र आता म्हणजे काही दूतावासातले जे अधिकारी असतील, कोणी कर्मचारी असतील तर त्यांना आधी देशामध्ये आणलं जाईल. मात्र असे अनेक भारतीय नागरिक जे समजा अफगाणिस्तानामध्ये आहेत तर त्यांना भारताकडून काही विशेष मोहीम हाती घेतली जाते का? म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाकडून तसं काही सांगण्यात आलंय का भारताच्या? केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की भारतातील जे भारतीय व्यापारी आहेत जे अफगाणिस्तानमध्ये व्यापार करतात, ज्यामध्ये शीख समाजाचे सर्वात जास्त लोक आहेत, त्या सगळ्यांना भारतात परत आणण्याकरता सर्व ते प्रयत्न सुरू करण्यात आले. गेल्या 1 आठवड्यापूर्वी कमर्शियल विमानसेवा बंद होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने भारत सरकारने सूचना जारी केल्या होत्या की परिस्थिती जी अफगाणिस्तानची आहे ही अतिशय बिघडत जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांनी भारतात परत यावं यासाठी सूचना जारी करण्यात आल्या. त्यानंतरही काही जण अजूनही अडकून पडलेले आहेत. त्या सगळ्यांनाही परत आणण्याकरता भारतीय प्रशांत थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र आपल्यासोबत सध्या परराष्ट्र अभ्यासक अरविंद गोखले आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. गोखले सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. मात्र सध्याची जी परिस्थिती आणि त्याचे काही फोटोग्राफ्स आपल्या समोर येत आहेत, काही व्हिडिओ आपण देखील सोशल मीडियावरती पाहिलेले आहेत, बघून खरंच वाईट वाटतंय की कशा परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानातले नागरिक देश सोडण्याच्या तयारीत तर आहेतच, सोबतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीयांना आणण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. काय एकूणच या परिस्थितीवरती बोलाल? परिस्थिती गंभीर तर आहेच. आणि काल आपण ज्या पद्धतीनं विमानाला लटकलेले लोक आणि खाली पडलेले लोक पाहिले त्याच्यावरनं असं वाटतं की हे सगळं इतकं म्हणजे वाईट अवस्थेकडे चाललेलं आहे, म्हणजे वाईटाकडून अधिक वाईटाकडे असं चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहा, आपलं इंडियन एअरलाइन्सचं विमान किंवा एअर इंडियाचं विमान तिथं गेलेलं नाही, त्याऐवजी लष्कराचं विमान तिथं गेलं, म्हणजे हवाई दलाचं विमान तिथं गेलं आणि त्यांनी पहाटेच्या वेळेला त्या सगळ्या लोकांना भारतामध्ये आणलं, म्हणजे भारतीय वकिलातीमध्ये काम करणाऱ्यांना. कारण संचारबंदी असल्यामुळं त्यांना विमानतळापर्यंतच्या 15-20 मिनिटाचा प्रवास तरी त्यांनी कसा करायचा हा प्रश्न होता, पण त्यांना तिथपर्यंत येऊ दिलं गेलं आणि त्यातून त्या विमानातून त्यांना आणलं गेलं. आता ही परिस्थिती लक्षात घेतली तर याच पद्धतीनं तिथं असलेल्या इतर भारतीय नागरिकांना पण आणण्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. आपण इराकमधनं नर्सेसना आणलं किंवा इतर ठिकाणाहून अनेकांना अशा पद्धतीनं आणलेलं आहे, तेव्हा अफगाणिस्तानमधनं अशा व्यक्तींना जे तिथं अडकून पडलेले आहेत ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना तिथून आणण्याची व्यवस्था, म्हणजे जे भारतात येऊ इच्छितात किंवा जे शरणार्थी म्हणून येऊ इच्छितात त्या सगळ्यांना इथं आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. नाही तर ते हकनात तिथं मरतील. आणि आत्ताची अवस्था या घटकेला तरी
अतिशय वाईट आहे, यात शंका नाही आहे. बरोबर. सर, सुरुवातीला आता भारताकडून म्हणजे जे 120 जणांना घेऊन एक विमान आता काही वेळातच भारतामध्ये पोहोचेल सुद्धा, त्यामध्ये समजा काही एम्बसीमध्ये काम करणारे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, त्यांचा कदाचित त्यामध्ये समावेश आहे. आणि जे काही सर्वसामान्य भारतीय जे अफगाणिस्तानमध्ये अडकलेले असते, आता त्यासाठी व्हिसा नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फास्ट ट्रॅक सिस्टमवरती भारताकडून सेवा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक हालचालींना तर सुरुवात झाली आहे. काय आणखी अपेक्षित आहे? अगदी विमानतळावरती सुद्धा व्हिसा देण्याची व्यवस्था करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक अधिकारी तिथे थांबावा, त्यांनी तिथे त्यांच्या त्या पासपोर्टवरती स्टॅम्प मारून त्यांना व्हिसा द्यावा. किंबहुना आल्यानंतर व्हिसा देण्याची सोय सुद्धा करता येऊ शकते. असं अनेक देशांसाठी आपण केलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये असा व्हिसा देणं हे कधीही चांगलं. आणि त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी या पद्धतीचा व्हिसाचा अवलंब करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं पावलं टाकली जातील अशी मला आशा आहे. बरोबर. आणि जी सध्या जीव मुठीत घेऊन अफगाणिस्तानातले नागरिक हे पळ काढतायत तिकडनं, म्हणजे आता देशात कुणीही थांबायला तयार नाहीये, हे स्थलांतरित होणार तरी कुठे? काय नेमकी वेळ त्यांच्यापुढे? आता त्यांच्यासमोर काय काय आव्हान आहेत? आव्हानं तर भयानक आहेत. म्हणजे एकीकडे मरण आणि दुसरीकडेही मरणच अशी अवस्था आहे आत्ताची तरी. जे त्यांचे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी पैसे घेऊन पळायलाच बाहेर आलेला आहे. हे बिचारे जे बाहेर पडू इच्छितात त्यांच्याकडे पैसा सुद्धा नाही आहे, पैसा नाही, अडका नाही, नेसत्या कपड्यानिशी त्यांना बाहेर पडावं लागते. पण याहीपेक्षा सर्वाधिक वाईट अवस्था जर कोणाची असेल तर ती महिलांची आहे. सॉरी, बाहेर पुरुष निदान पळ काढू शकतो, पळू शकतो, कोणत्याही परिस्थितीत जीव वाचवायला पुढे येऊ शकतो. महिलांचं काय? त्या बिचाऱ्यांची अवस्था अक्षरशः वाईट आहे. आणि त्यांना म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांना सकाळी उच्चारू नये अशा अवस्थेमध्ये राहावं लागणार आहे या पुढच्या काळामध्ये. म्हणून मला असं वाटतं की त्यांचीही व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. अरविंद गोखलेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या मुद्द्यावर अधिक माहिती दिलीत. आता सरकारकडून जे काही हालचाली सुरू झाल्या आहेत, खास करून भारताकडून भारतीय जे कोणी अफगाणिस्तानामध्ये अडकलेले असतील त्यांच्यासाठी देखील सोयी केल्या जात आहेत. एकतर व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. ऑन अरायव्हल सुद्धा व्हिसाची व्यवस्था करून द्यावी. एक अधिकारी तिथे नेमावा आणि जेणेकरून तिथे व्हिसाची ताबडतोब सोय केली जावी असं सुचवलेलं आहे अरविंद गोखले यांनी. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक सिस्टम सेवा सुद्धा देशानं ऑलरेडी सुरू केलेली आहे. त्यामुळे अनेक जे भारतीय अफगाणिस्तानामध्ये अडकलेले आहेत त्यांना देखील यापुढे भारतामध्ये सुखरूप आणलं जावं यासाठीचे हे प्रयत्न. मात्र तत्पूर्वी एक विमान 120 जणांना अफगाणिस्तानातून घेऊन हे भारतासाठी निघालेलंच आहे. तर अफगाणिस्तानामधल्या या परिस्थितीमुळे नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेत. व्हिसाच्या खास करून नियमांमध्ये मोठे बदल केलेत. भारतानं व्हिसाच्या नियमामध्ये जो बदल केलाय ते म्हणजे ई आणीबाणी पूर्व विविध व्हिसा प्रणाली राबवण्यात आली आहे. भारतासाठी फास्ट ट्रॅक सिस्टमवरती सेवा सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता भारताचा व्हिसा मिळवणं हे सोपं होणार आहे. जेणेकरून ज्यांना अफगाणिस्तान देश सोडायचा आहे आणि इतरत्र सुखरूप स्थलांतरित व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. व्हिसाच्या नियमांमध्ये ते म्हणजे भारतानं व्हिसाच्या नियमामध्ये बदल केलाय आणि फास्ट ट्रॅक सिस्टमवरती सेवा सुरू केलेली आहे. कारण अफगाणिस्तानामध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत आणि जे आता संकटात आहेत त्यांच्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही सोय करून दिली आहे. ई आणीबाणी पूर्व विविध व्हिसा प्रणाली ही राबवण्यात आली आहे जेणेकरून व्हिसा मिळण्यास सुखकर होईल, सोपं होईल. तर अमेरिका आणि भारतानं काबूलमधल्या विमानतळ ऑपरेशन लवकरच सुरू करण्यावरती चर्चा केली आहे आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरती भारतीय परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांची देखील चर्चा झाली आहे. विमानतळ ऑपरेशन हे एक मुख्य आव्हान आहे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणालेत. विमानतळाचं कामकाज हे पुन्हा सुरू करण्याबाबत सर्व भागधारकांशी चर्चा करू असं देखील एस जयशंकर म्हणालेत. त्यामुळे भारतीयांना
मायदेशी सुखरूप परत आणण्याचं एक मोठं आव्हान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर सध्या आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारतानं काबूलमधील विमानतळ ऑपरेशन लवकरात लवकर सुरू करण्यावरती चर्चा केली आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरती भारतीय परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे विमानतळ ऑपरेशन हे सध्याला एक मुख्य आव्हान आहे, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. तर अमेरिकेची भूमिका नेमकी काय आहे यात तर अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. याउलट जगभरातील दहशतवाद विरोधी लढाईवर लक्ष केंद्रित करणार. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मी अमेरिकेच्या जनतेला शब्द दिला होता आणि अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याची लढाई संपवणार. 20 वर्षांच्या लढ्यानंतर अमेरिकेकडून अफगाणिस्तानात लढणाऱ्या शूरवीर जवानांना दिलेला शब्द पाळल्याचं समाधान आहे. यापुढे मी अमेरिकेच्या शूर जवानांना त्यांचं आयुष्य धोक्यात घालून तिथे लढण्यासाठी कधीच ठेवणार नव्हतो. हे खूप आधी व्हायला हवं होतं. व्हिएतनामबाबत सुद्धा अशी भूमिका घेणं अपेक्षित होतं, पण मी हे अफगाणिस्तानात होऊ देणार नाही. मला माहिती आहे की माझ्या निर्णयावर टीकाही होऊ शकते, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले. त्यामुळे अफगाणिस्तानातल्या परिस्थितीवर अमेरिकेची भूमिका काय हे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलंय. ब्रेकनंतर तुमचं स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. आणि आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. तिथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचलेत. बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्याच्या मागणीसाठीचं निवेदन हे फडणवीसांना बैलगाडा मालकांनी दिलंय. पुणे विमानतळावरती फडणवीसांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलं जात आहे. बैलगाडा मालकांच्या मागणीचं निवेदन हे फडणवीसांनी स्वीकारलंय. बैलगाडा शर्यती संदर्भातलं निवेदन फडणवीसांना दिल्यानंतर शर्यतीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि हे निवेदन फडणवीसांनी स्वीकारलंय. बैलगाडा शर्यतीवरनं जो काही सुरू आहे अनेकांकडून ती मागणी होते, मदलकरांनी पण इशारा दिलेला आहे. नाही, मुळातच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आमचं ज्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं त्यावेळेस आम्ही त्याचा कायदा केला होता. दुर्दैवाने त्या कायद्याला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती मिळाल्यानंतर आता हे नवीन सरकार आल्यावर ती स्थगिती उचलण्याच्या संदर्भातले कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. तर आमचा प्रयत्न असणार आहे. मी आता सगळे लोक मला भेटले आहेत, केंद्रीय मंत्र्यांना देखील आम्ही भेटू आणि ही स्थगिती उचलण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. असं आहे की आता आमच्या काळातले जे काही त्या काळात अभ्यास झाला होता त्याचा रिपोर्ट देखील मला आता या लोकांनी दिला आहे आणि रनिंग एबिलिटी ऑफ बुल असा एक अभ्यास आम्ही त्या काळामध्ये केला होता, जो सर्वोच्च न्यायालयात मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडल्या गेल्या पाहिजेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने लोकांची जी भावना आहे ती भावना समजून घेऊन आणि यातनं कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तर काल शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्यामध्ये ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारमुळे गेलं अशा पद्धतीने खापर केंद्र सरकारवरती नाही, असं त्यांनी कुठलंही खापर फोडलेलं नाही. कारण शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे, कुठेही गेलेलं नाही. ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाहीये. या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत आणि तीच पद्धत या ठिकाणी चालली आहे. कारण ओबीसी आयोगाने स्वतः
राज्य सरकारला पत्र पाठवून आम्हाला पैसे द्या, आम्हाला एम्पिरिकल डाटा जमा करायचा आहे हे सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही 4 महिन्यात एम्पिरिकल डाटा जमा केला होता. सरकारच्या मनात असेल तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही, स्पष्ट आहे. ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललं आहे. सर असा एक आरोप होतोय की सध्या मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये राज्यात जातीयता आली अशा पद्धतीने असं जर कोणी सांगत असेल की केंद्र सरकारची जनगणनाला परवानगी नाही, याच्यापेक्षा मोठी दिशाभूलच नाही. याचं कारण इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता केंद्राची कोणतीही परवानगी लागत नाही. आम्ही ज्यावेळेस ओबीसी मराठा आरक्षणाकरता इम्पेरिकल डेटा जमा केला होता, कोणाची परवानगी घेतली होती? कोणाचीच नाही. 100% स्टेटचा विषय. आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टेटला डायरेक्टिव्ह दिले आहेत. स्टेटला सांगितलंय इम्पेरिकल डेटा जमा करा, केंद्राला नाही. त्यामुळे हे राज्याची जबाबदारी आहे, गरजच नाही आहे. सगळा खोटेपणा चाललाय. दुसरं साखर कारखान्यांची विक्री पुणे विमानतळावरती देवेंद्र फडणवीसांना बैलगाडा मालकांनी शर्यती संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करू. दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भात शरद पवारांच्या वक्तव्यावरती देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता पवारांना याचं सगळं ज्ञान आहे, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेलं, अशा प्रकारची टीका पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी केली. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र दरम्यानची एखादी बातमी, व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.